नमस्कार, मी पूर्वी पाटील घेऊन आले वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेचा पुढचा भाग. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करा. वेगळे रंग आयुष्याचे भाग 45. शुभ्राला आता बऱ्यापैकी चांगलं वाटत होतं. अमुने नलिनीला कॉल लावून शुभ्राची तब्येत ठीक असल्याचे सांगितले, पण शुभ्राशी बोलल्याशिवाय त्यांना काही ते खरं वाटलं नाही. रात्री अमुने साधा पण रुचकर स्वयंपाक केला होता. कमला मावशी नको म्हणत असताना पण सर्व स्वयंपाक अमुनेच केला. अमुला खूप आनंद झाला होता. तिच्या दिला काय खाऊ घालू आणि काय नको असं झालं होतं तिला. शर्व तर तिच्या हातचं बनलेलं जेवण करून खूपच खुश होता. स्पेशली त्याच्यासाठी जरी बनलेलं नसलं तरी. जेवण झालं तसं शर्व रूममध्ये निघून गेला. अमू, मला खूप झोप येते या औषधांमुळे. मी जाते झोपायला, तू पण जा. बाकी सर्व मावशी आवरून घेतील, शुभ्राने म्हटलं. मी कुठं जाणार? मी पण तुझ्यासोबतच झोपणार आहे, तुझ्या रूममध्ये. तुला रात्री काही लागलं तर तिथे हवी ना मी, अमू म्हणाली. अगं, मी आता व्यवस्थित आहे. आता हे थकल्यासारखं वाटणं, उलटी वगैरे तर राहीलच काही दिवस. मग काय तू पूर्ण वेळ माझ्याजवळच थांबणार का? आणि असंही मी आता झोपली की सकाळीच उठेल, त्यामुळे तू तुमच्या रूममध्ये जाऊन झोप, शुभ्रा अमूला म्हणाली. अगं दी, अमू काही बोलणार तर शुभ्राने तिला डोळे दाखवले. मग अमूनेही तोंड वाकडं केलं. शुभ्रा तिथून तिच्या रूममध्ये निघून गेली. अमू तिला जाताना पाहत होती. शुभ्रा गेल्यावर अमू तिथेच सोफ्यावर पाय पसरून बसली. बराच वेळ गेला तसं तिचा मोबाईल रिंग झाला. काय? अमू कॉल रिसीव्ह करत म्हणाली. तुला रूममध्ये येण्याचं आमंत्रण लागेल की मला यावं लागेल तुला उचलून घ्यायला? शर्वने म्हटलं. यापैकी काहीच करण्याची गरज नाहीये, मी येणार नाहीये, अमू म्हणाली. अमिया, 2 मिनिटात जर तू रूममध्ये नाही आलीस न तर मला माहीत नाही मी काय करेल, पण जेही करेल ते तुझ्यासाठी चांगलं असणार नाही, शर्व रागात म्हणाला. धमकी देताय? अमू चिडून म्हणाली. हवं ते समज, काही फरक पडत नाही, शर्व. मोगलाई लागून गेली काय? लोकशाही आहे म्हटलं, मला अधिकार आहे माझ्या मनानुसार वागायचा, अमू म्हणाली. हो का? मला पण तोच अधिकार आहे म्हटलं. मग आता माझ्या मनात आहे की मी माझ्या सासूबाईंना कॉल करून सांगावं की माझी बायको कसं माझं ऐकत नाही ते, शर्वने म्हटलं. तसं अमूचा चेहरा रागाने लाल झाला. करू करू सांग लवकर, टाईम नाही आहे माझ्याकडे टाईमपास करायला, शर्व म्हणाला. अमूने रागातच फोन कट केला आणि ती पाय आपटतच रूममध्ये गेली. रूममध्ये जाऊन तिने जोरात डोर आपटलं. रागातच तिचं फेकाफेक सुरू झाली. शर्व बसून तिलाच बघत होता. तिने फेकायला हातात फ्लावर पॉट घेतला तसं शर्वने पटकन उठून तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे खेचलं. त्याने तिच्या हातातील फ्लावर पॉट बाजूला ठेवला आणि तिला घट्ट मिठी मारली. अमूने आधी त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न केला, पण त्याच्या शक्तीपुढे तिचा जोर कमी पडला. तसं ती शांत झाली. नकळतच तिचे हात त्याच्या पाठीवर आलेत. तिला खूप छान वाटत होतं त्याच्या मिठीत. बस तो क्षण तिथेच थांबून राहावा, कधीच संपू नये, असंच काहीसं फील होत होतं तिला. काही वेळाने शर्वने तिला सोडलं, पण अमू मात्र अजून त्याच्याच धुंदीत होती. तिचे हात
अजून पण त्याच्या पाठीवरच होते. त्याला तिची अवस्था कळत होती. त्याने हळूच तिच्या कानात म्हटलं, रात्रभर असंच थांबायचं आहे का? तसं मला चालेल, पण असं उभं राहून मिठी मारण्यापेक्षा बेडवर एकमेकांच्या कुशीत झोपू, अगदी घट्ट पकडून. काय चालेल ना? शर्व म्हणाला. अमूला आधी कळलंच नाही तो काय म्हणाला ते. अचानक तिला क्लिक झालं. ती पटकन बाजूला झाली आणि त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली. त्याने पाठीमागून तिला मिठी मारली आणि हळूच तिच्या कानाच्या पाडीवर ओठ टेकवले. त्याच्या स्पर्शाने अमूच्या अंगावर काटा आला. मग काय करायचं? सांगितलं नाही तू मला, शर्व हळूच तिच्या कानात म्हणाला. त्याने तिला वळवळून हळूच तिच्या कपाळावर किस केलं. त्याचे हात तिच्या पाठीवर फिरत होते. त्याने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला. अमिया तर काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हती. ती डोळे बंद करून उभी होती. ती तर त्याच्या स्पर्शाने वेडावत होती. तो काहीतरी बोलत होता, पण तिच्या कानापर्यंत काहीच जात नव्हतं. ती त्याच्या पुरुषी सुगंधात विरघळून जात होती. त्या क्षणी ती त्याची व्हायला तयार होती. पण त्याच वेळी त्याचा मोबाईल रिंग झाला. शर्वने पटकन कॉल कट केला, पण परत मोबाईल रिंग झाला. शर्वने नंबर बघितला. इम्पॉर्टंट होता. त्याने अमूला बाजूला केलं आणि तो मोबाईल घेऊन गॅलरीत आला. अमूला 2 मिनिट तर कळलंच नाही काय झालं ते. पण नंतर शर्व तिला तसं सोडून गेला याचा तिला भयंकर राग आला. ती रागातच असल्याने तिला रडायलाच आलं. तिने डोळे कोरडे केले आणि बेडवर जाऊन ब्लँकेट घेतलं आणि झोपून गेली. काही वेळात शर्व कॉल संपवून आत आला. त्याने अमियाला तसं ब्लँकेट घेऊन झोपलेलं बघितलं आणि स्वतःच्या कपाळावर हात मारला. शिट यार, कसलं नशीब आहे शर्व तुझं. ब्रह्मचारीच मरणार वाटतं तू. कधी नव्हे ते वातावरण निर्मिती झाली होती प्रेमाच्या पावसाची. त्यात पण या मोबाईलने घोळ घालून ठेवला. जा आता गपचूप जाऊन झोप, शर्व स्वतःशीच म्हणाला. बिचारा शर्व. दुसऱ्या दिवशी सकाळी शर्व त्याची जिम करून खाली आला. गुड मॉर्निंग भाई, शुभ्रा स्माईल करत शर्वला म्हणाली. गुड मॉर्निंग, कसं वाटतंय आता तुला? आणि इतक्यात का उठलीस? आराम करायचा आता तू, काही काम नको करूस, शर्वने म्हटलं. किती वेळ आराम करणार? कंटाळा येतो मला झोपून आणि काही काम नाही करत आहे. बस ब्रेकफास्टची तयारी केली, शुभ्राने म्हटलं. एक तू आहेस जिला आराम करायला हवा तर काम करते, आणि दुसरी माझी बायको झोपलीही अजून इतका लेट झाला तरी, शर्वने म्हटलं. तिला उठवावं लागेल भाई, अशी नाही उठणार ती. तुम्ही प्लीज उठवा तिला, कॉलेजला लेट होईल तिला, शुभ्राने शर्वला म्हटलं. ओके, बघतो मी, शर्व म्हणाला आणि रूमकडे निघाला. शर्व रूममध्ये आला. अमेया उठ, कॉलेजला नाही जायचं का? लेट होईल तुला, उठ ग, शर्व अमूला उठवत होता. मला नाही जायचं कॉलेजला, आणि तुम्ही जा इथून, मला नाही बोलायचं तुमच्याशी. अमूचा राग अजून गेला नव्हता. मी कुठं जाणार? आता जिथं तू आहेस तिथेच मी पण असणार आहे. आणि रात्रीसाठी सॉरी खूप मोठा वाला, प्लीज कान पकडतो, शर्व म्हणाला तिला. नकोय मला तुमचं सॉरी, असं म्हणून अमूने डोक्यावरून ब्लँकेट घेतलं. शर्वला कळलं अमू खूपच रागात आहे. त्याने ब्लँकेट ओढून घेतलं आणि तिला जबरदस्ती उठवून मिठीत घेतलं.
अमूने रागातच तिच्या हाताचा कोपरा त्याच्या पोटात मारला. आह, अगं काय करतेय? लागलं ना मला. असं कोणी मारतं का? शर्व पोटाला हात लावत कडवडून म्हणाला. मी मारते ना, परत हात लावू नका, नाहीतर आता फक्त हाताने मारलाय, नंतर काय करेल माहीत नाही, कळलं ना? आणि नाही कळलं तर अजून दुसरे मार्ग पण आहेत तुम्हाला समजवण्याचे, अमू रागात म्हणाली. ए बाई, नवरा आहे मी तुझा, शर्व म्हणाला. हो मग, अमू तोंड वाकडं करत म्हणाली. बरं सोड सर्व, चल आवर पटकन, मी सोडतो तुला कॉलेजमध्ये, शर्व पोट पकडूनच म्हणाला. मला नाही जायचं आहे कुठेच, आणि जायचं असलं तरी मी स्वतः जाऊ शकते, अमू म्हणाली. ओके बाबा, पण ऑफिसला तर यावंच लागेल, आज सर्वांना यायचंच आहे, तिथून घरी सोबत येऊ, शर्व म्हणाला. सांगितलं ना मी कुठेच जाणार नाहीये म्हणून, बाजूला व्हा. अमू त्याला बाजूला करून फ्रेश व्हायला निघून गेली. शर्व तिच्याकडे पाहतच राहिला. काही वेळात अमू बाहेर आली आणि मिरर समोर आवरू लागली. शर्व तिलाच बघत होता. त्याला अमू फुल इग्नोर करत होती. अमूचा मोबाईल रिंग झाला. अमू केस विंचरत मोबाईल स्पीकरवर टाकला. हॅलो बेब्स, उठलीस का? समीरने विचारलं. हो बोल, अमू म्हणाली. काही नाही ग, तू तर फेमस झाली पूर्ण कॉलेजमध्ये, म्हणून म्हटलं सिक्युरिटी हवी असेल तर मी आहे, समीर म्हणाला. सम्या, सकाळी सकाळी डोकं नको खाऊ, काय झालंय? अमूने विचारलं. तुझा आणि शर्व जिजूंचा फोटो व्हायरल झालाय कॉलेजच्या ग्रुपवर, समीरने सांगितलं. आमचा कोणता फोटो? अमू विचार करत म्हणाली. गायनॅकच्या केबिन बाहेरचा, बघ तू मग कळेल. त्या फोटोत स्पष्ट दिसतंय डॉक्टरचं नाव वगैरे, आणि फोटो खाली कॅप्शन पण आहे, कॉंग्रॅस्ट वुड बी मॉम अँड डॅड, समीरने सांगितलं. चायला, कोणाचा जीव वर आलाय रे? साले हरामी, सुखाने राहू पण देत नाही, कशाला माझ्या लाईफमध्ये घुसतात काय माहिती, अमू चिडून म्हणाली. बच्चा रिलॅक्स, ही कसली लँग्वेज यूज करते आहे? त्या सिनियरच्या ग्रुपचं काम आहे ते, सोडते. पण तो पिक रिअल आहे का ते तर सांग, समीर म्हणाला. हो रे, काल आम्ही गेलो होतो, पण फोटो कोणी काढला यार, मला कळलं पण नाही, अमूने म्हटलं. म्हणजे मी मामा होणार आहे? समीर एक्साइट होऊन आनंदात म्हणाला. हो, तू मामा होणार आहे आणि मी मासी, अमूने म्हटलं. म्हणजे? समीरला काही कळलं नाही. अरे पागल, दीला घेऊन गेलो होतो आम्ही, जिजू नाही आहे घरी म्हणून, कालच कळलं अजून की दी प्रेग्नेंट आहे ते, अमूने म्हटलं. ओ, मस्त न्यूज दिली तू तर, मी आत्ताच मम्मीला सांगतो, तिला खूप आनंद होईल, समीर म्हणाला. अरे थांब, सांगू नको कोणालाच, दीला आधी जिजूंना सांगायचं आहे, सरप्राईज आहे जिजूंच्या बर्थडेचं, अमूने म्हटलं. ओके ओके कळलं, पण मी जातो यार आता दीला भेटायला, तू पण येतेस का? समीरने म्हटलं. सम्या, मी इथंच आहे कालपासून, तू ये इथेच, मी तुला पण घेऊन ये, आपण दिवसभर मस्ती करूया मस्त. असंही आज कॉलेज आणि ऑफिस दोघांना दांडी मारते मी, अमू मुद्दामून त्याचं बोलणं शांततेत ऐकणाऱ्या शर्वच्या समोर येऊन म्हणाली.
ओके, चालेल. मस्त पार्टी करूया. चल ठेव, आलोच आम्ही एका तासात. बाय. समीर म्हणाला. हो, बाय. अमूने बाय करून कॉल कट केला. अमू रूमच्या बाहेर जाऊ लागली तसं शर्व तिच्या समोर आला. अमेया, शर्वने प्रेमाने हाक मारली. मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. असं सारखं सारखं बोलायला येऊ नका. असं बोलून अमू खाली निघून गेली. आता शर्वला पण राग आला. त्याने त्याचं आवरलं आणि तो पण खाली आला. बाई, ब्रेकफास्ट रेडी आहे, बसा ना, शुभ्राने म्हटलं. नको, मला घाई आहे थोडी. बाहेरच खाईल मी. तू काळजी घे. जास्त दगदग करू नकोस. बाय. शर्व बोलत शुभ्राशी होता, पण त्याचं लक्ष अमूवरच होतं. पण अमूने त्याच्याकडे पाहिलंही नाही. त्यामुळे शर्वचा पारा चांगलाच वाढला. तो रागातच तिथून निघून गेला. अमू, काय झालाय? भाई रागात का दिसत होते? तू काही म्हणालीस का त्यांना? शुभ्राने म्हटलं. अरे, मी काय सर्वांना त्रास देत फिरते का? त्यांना राग आला तर मी काय करू? अमूने म्हटलं. तुमचं भांडण झालंय का? शुभ्रा थोड्या टेन्शनमध्ये म्हणाली. ए दी, काही झालेलं नाही आहे. उगाच टेन्शन नको घेऊस. चल तू ब्रेकफास्ट कर आणि आराम कर. काही वेळातच समू आणि मितू येत आहे. मस्ती करणार आहोत आम्ही आज दिवसभर छान, अमूने म्हटलं. हो, लहान आहात तुम्ही सर्व आता, शुभ्राने म्हटलं. हो मग, बेबी आलं ना की पण आम्ही अशीच मस्ती करणार. बघच तू, बेबीला त्याची मासीच जास्त आवडणार. लाडका राहील तो माझा, अमूने म्हटलं. हो ग पिल्लू, खूप वेळ आहे बेबीला यायला अजून. बाकी प्लॅन्स नंतर कर, आता नाश्ता कर, शुभ्रा अमूला म्हणाली. हो, अमूने होकार दिला. इकडे शर्व रागातच ऑफिसमध्ये आला. अजून जास्त कोणी आलं नव्हतं. हॅलो सर, जय हिंद, शर्व म्हणाला. हॅलो कॅप्टन, बोला, काय म्हणताय? मेजर राम म्हणालेत. सर, आज मी सर्वांची मीटिंग बोलावली आहे, म्हणजे या मिशनमध्ये असणारे सर्वच, शर्व माहिती देत होता. ओके, मग प्रॉब्लेम काय आहे? मेजर रामनी शर्वला विचारलं. काही नाही, बस तुम्हाला इन्फॉर्म करायला कॉल केला, शर्वने म्हटलं. कॅप्टन, या मिशनची संपूर्ण जबाबदारी तुझ्यावर टाकली आहे. सर्व निर्णय तूच घ्यायचे आहेस. सारखं मला सांगायची किंवा विचारायची गरज नाही. यू आर दी बॉस, ओके, मेजर राम म्हणालेत. ओके, थँक्स सर, शर्वने म्हटलं. तसं मेजरने स्माईल करत कॉल कट केला. शर्वने टाईम पाहिला. त्याने बेल वाजवली. जय हिंद सर, एक ज्युनियर शर्मा ते आतमध्ये येत म्हणाले. शर्मा, मीटिंग अरेंज करनी है. मिशन के बारे में जानने वाला हर एक बंदा मुझे अगले 2 घंटे में यहाँ चाहिए, ईच एंड एवरीवन, समझे? शर्वने शर्माला सांगितलं. एस सर, हमारे सारे ऑफिसर्स प्रेजेंट हैं सर, बट वो स्टेट की टीम और पुलिस के ऑफिसर्स को इन्फॉर्म करना होगा, शर्मा ने म्हटलं. सो बुलाओ उनको. हमारे साथ काम करना है तो हमारे हिसाब से करना होगा, शर्व. ओके सर. असं बोलून शर्मा बाहेर गेलेत. सर्वांना मेसेज पाठवले गेलेत. हॅलो अमू, कुठे आहेस तू? मुस्कानने अमूला कॉल करत म्हटलं. पृथ्वीवरच आहे अजून. काय झालं? अमूने म्हटलं.
मेसेज आला असेल ना तुला? लवकरात लवकर मिशनच्या ऑफिसला ये, नाहीतर कॅप्टन S.T. देशमुख तुला लवकरच चंद्रावर पाठवतील. मुस्कान हसत म्हणाली. ए दी, मी सुट्टीवर आहे, मी नाही येणार, अमू म्हणाली. अगं, थोड्या वेळासाठी ये ना, सर्वांना बोलावलं आहे. आधीच ते आर्मीवाले आपल्याला काहीच समजत नाहीत, त्यात असं वागून त्यांच्या नजरेत का यायचं? मुस्कान अमूला समजावत म्हणाली. ते काही असो, मी नाही येणार. आणि असंही तुम्ही चौघे असणारच ना, मग मी नसले तरी काय फरक पडतोय? अमू म्हणाली. हो पण. मुस्कान, सोड गदी, माझा मस्त पार्टी करायचा मूड आहे, खराब नाही करायचा मला, अमू म्हणाली. ओके, चल मग, बाय. मुस्कान, या बाय. अमूने बाय केलं आणि कॉल कट केला. मीटिंगच्या टाइम व्हायच्या आधीच, सर सब लोग आ चुके हैं, सिर्फ 4 को छोड़कर. वो हमारे पुणे से आने वाले 2 ऑफिसर्स ऑन द वे है और ACP अभय शिंदे भी अभी आते ही होंगे. बट वो स्टेट टीम की मिस अमेया महाजन, वो नहीं आ रही, लीव है उनकी. शर्मा, कैंसिल कर दो उनकी छुट्टी. शर्मा ने म्हटलं. बट सर, हम कैसे कर सकते हैं? शर्मा ने म्हटलं. वो उनकी टीम का लीडर मिस्टर विशाल, उसे भेजो अंदर, शर्मा ने सांगितलं. ओके सर, असं बोलून शर्मा बाहेर गेलेत. मे आय कम इन सर? विशाल. ओ एस, कम मिस्टर विशाल, सिट, शर्मा म्हणाला. थँक्यू सर. विशाल चेअरवर बसत म्हणाला. आता होणाऱ्या मीटिंगसाठी तुमच्या टीममधील एक मेंबर अवेलेबल नाही आहे, असं कळलं मला. त्याचं कारण कळेल का मला मिस्टर विशाल? शर्व म्हणाला. विशाल शर्वची थंडगार नजर बघ आणि आवाजातील जरब पाहून काही क्षण घाबरला. सर, ते काही पर्सनल काम आहे तिचं, म्हणून लिव्हवर आहे, विशाल म्हणाला. पर्सनल काम हं? मिस्टर विशाल, जिथे देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तिथे पर्सनल काम चालत नाही. आम्ही सैनिक लोक सर्व सोडून जातोच ना देशासाठी, मग तुम्ही काही काळ तुमची पर्सनल कामं सोडू नाही शकत? शर्व रागात म्हणाला. सॉरी सर. विशालला काय बोलावे ते कळत नव्हते. सॉरी नको आहे मला, कॉल करा त्यांना आणि बोलवा इथे, ते पण लवकरात लवकर. ओके, शर्व म्हणाला. येस सर, विशालने होकार दिला. जाऊ शकता तुम्ही, शर्वने म्हटलं. तसं विशाल उठून उभा राहिला आणि बाहेर गेला. हॅलो अमू, कॉलेजला आहेस का? विशालने बाहेर आल्या आल्या अमूला कॉल लावला. नाही रे, घरीच आहे, बोल ना, अमू म्हणाली. ओके, मी तुला लोकेशन सेंड करतो, तू प्लीज लवकर ये तिथे, विशाल म्हणाला. का, काय झालं? अमू म्हणाली. तू ये तर आधी, मग सांगतो, विशाल अमूला म्हणाला. तसं अमूने ओके म्हणून कॉल कट केला. इकडे ऑफिसच्या पार्किंगमध्ये एक मुलगी कारमधून बाहेर आली. तू कार पार्क कर, मी आज जाते, ती मुलगी कारमध्ये असणाऱ्या मुलाला म्हणाली. ती आत जायला लागली, तोच तिचा एका मुलाला धक्का लागला. ए, दिसत नाही का? ती चवताळून म्हणाली. सॉरी मॅडम, घाईत होतो, लक्ष नव्हतं, तो लहान आवाजात म्हणाला. म्हणून काय असं धक्का मारणार का? लागलं ना मला, तुमच्यासारख्या मुली पाहूनच कसं काय धक्का लागतो काय माहिती, ती म्हणाली. ओ मॅडम, सॉरी म्हटलं ना, मग जास्त बोलू नका, तो पण रागावून बोलला. हो, सॉरी म्हटलं की झालं ना, ती म्हणाली. मग काय दंडवत घालू काय?
तो चिडून म्हणाला. तोच तिच्याबरोबर असणारा मुलगा तिथं आला. चल ना, लेट होईल, इथे काय करते तू? तो मुलगा त्या मुलीला म्हणाला. हो चल. ती त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकून निघून गेली. तो काही क्षण जाणाऱ्या तिच्याकडे बघतच राहिला. नंतर तो पण तिथून निघून गेला. हे अभय, कम, अखिल म्हणाला. हाय बडी, लेट झालो का मी? अभयने आजूबाजूला नजर फिरवत म्हटलं. नाही, अखिल म्हणाला. ओके, बाय द वे, टेम्परेचर एवढं हाय का आहे इथलं? जास्तच टाईट वाटतंय. अभय आजूबाजूला बघत म्हणाला. आमच्या कॅप्टन एसटीचा पारा भयानक हाय झालाय. कधीही स्फोट होऊ शकतो इतका, अखिल म्हणाला. ओके, पण कारण काय आहे? अभय, त्याची लाडकी बायको जाम टशन देते ती शर्वला. अजून आल्या नाहीये मॅडम, अखिलने म्हटलं. ओ, म्हणजे आज नवरा बायकोच्या भांडणात आपली चटणी होणार तर? अभय हसत म्हणाला. हो, काय करणार? मी तर तोंडाला कुलूप लावून बसणार आहे. नवरा बायकोच्या भांडणात शहाण्याने पडू नये असं म्हणतात काय? अखिल म्हणाला. हो, अगदी बरोबर, अभयही म्हणाला. मग तुला का लेट झालं? अखिल अभयकडे वळत म्हणाला. आता अरे, कामात होतो यार. त्यात पार्किंगमध्ये. त्याचं लक्ष एका मुलीकडे गेलं. ही तोफ कोण आहे रे? अभय म्हणाला. कोण? अखिल इकडे तिकडे बघत म्हणाला. किती मुली आहेत इथं अशा जे तुला कळत नाही बे? ती ना, ब्ल्यू कुर्त्यावाली, अभय एकीकडे पॉइंट आउट करत म्हणाला. ओ, ती अवनी कामत. ती आमची ऑफिसर आहे. पुण्याला असते. या मिशनसाठी आली आहे. पण तू का विचारतोय? अखिल डोळे बारीक करून त्याच्याकडे बघत म्हणाला. अरे, असा विचार पण नको करू. पार्किंगमध्ये भांडली माझ्याशी म्हणून विचारलं, अभयने डोळे फिरवत म्हटलं. खरंच ना? अखिल. मग काय भावा, अभय म्हणाला. बघू, अखिल. सो गाईज, मला वाटतं सर्वजण आले आहेत, शर्व म्हणाला. सॉरी सर, बट आमची टीम मेंबर अजून आली नाही आहे. विशाल. असं कोणासाठी आम्ही नाही थांबू शकत. आमचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. आमच्यासोबत काम करताना ते इथं असणाऱ्या सर्वांना फॉलो कराव्याच लागतील, शर्व रागात म्हणाला. कोण लेट आहे? SD सरांसमोर लेट यायची कोण हिंमत करू शकतं? अवनी म्हणाली. अगं, ही जे स्टेट गव्हर्नमेंटची सायबर टीम आहे त्यात एक मुलगी आहे ती. ओ, अवनी. तोच अमेया तिथं आली. तिने एक नजर शर्वला बघितलं. तो रागातच तिला बघत होता. ती गपचूप जाऊन मुस्कानच्या शेजारी बसली. मॅडम, तुम्ही लेट आहात. तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही इथं असणाऱ्या सर्वांना सॉरी म्हणायला पाहिजे? शर्वणी म्हणाला. मी का सॉरी म्हणू? एकतर मी सुट्टीवर असताना मला बोलावलं आहे. त्यात जरा वेळ लेट झालं तर एवढं काय झालं? अमू बेफिकरीने म्हणाली. हे काही तुमचं घर नाही आहे असं वागायला. काही डिसिप्लिन असतात, ते तुम्ही फॉलो करायचे आहेत. नाहीतर मला ॲक्शन घ्यावी लागेल तुमच्या विरुद्ध, शर्व रागात अमूला म्हणाला. ओके, ॲज यू विश. असंही मी तुम्हाला आन्सरेबल नाही आहे. तुम्ही माझे बॉस नाही आहात, अमू नाक उडवत म्हणाली. सर्वजण अमूकडे आणि शर्वकडे आश्चर्याने पाहत होते.
बहुत ही ज्यादा ढीठ है यह लड़की, शर्मा म्हणाला. हाँ, लगता है सीएम की बहुत खास है, तभी तो कैप्टन की बात नहीं मान रही, रॉनी म्हणाला. शट अप गाईज. शर्व त्यांचं बोलणं ऐकून अजूनच रागावला. बोला मॅडम, असं काय टॅलेंट आहे जे तुम्ही एवढा माज दाखवताय? कळू द्यात आम्हाला पण, शर्व रागाने अमूला म्हणाला. अर्थ काय आहे तुमच्या बोलण्याचा? अमू ही चिडून म्हणाली. तोच जो तुम्ही समजताय. बघू काय येतं तुम्हाला ते बोलण्याशिवाय, शर्व म्हणाला. अमेयाला चॅलेंज. तिने तिथे टेबलवर असलेला शर्वचा लॅपटॉप घेतला. ओ, तर आता तुम्ही तुमचा टॅलेंट वापरून लॅपटॉपचा लॉक हॅक करणार? हे असले बालिश कामं आजकाल लहान मुलं पण करतात मॅडम, शर्व हसत म्हणाला. अमूने शर्वच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिच्या कामावर कॉन्सन्ट्रेट केलं. 5 मिनिट काहीतरी खुटबुट केल्यानंतर तिने तो लॅपटॉप शर्वच्या हातात दिला. शर्वने लॅपटॉप बघितला. त्याला वेगळं असं काहीच वाटलं नाही. काय? त्याने नजरेनेच तिला विचारलं. टाइम खेळायला आवडतो ना तुम्हाला? 2 दिवसांचा टाइम देते मी तुम्हाला. हा तुमचा लॅपटॉप. या 2 दिवसात पूर्वरच सुरू करून दाखवा. आता त्यातली एकही फाईल ओपन होणार नाही. तुमचे जे कोणी एक्सपर्ट आहेत त्यांना दाखवा. काहीही करा, मला काहीच प्रॉब्लेम नाही, अमू म्हणाली. ओके, तुमचं असं म्हणणं आहे की माझा लॅपटॉप आता कोणीच ठीक करू शकणार नाही, शर्व म्हणाला. हो, अगदी बरोबर. ट्राय करून बघा. माझ्या टॅलेंटला चॅलेंज केलं ना, त्याचा परिणाम बघा आता, अमू म्हणाली. मॅडम, तुम्ही विसरताय, आर्मीची एक्सपर्ट टीम सर्वोत्तम असते. आर्मी कॅन डू एनिथिंग, शर्व म्हणाला. ओके, लेट्स सी, अमू ही म्हणाली. ओके गाइज, ये मैटर बाद में देखते हैं, पहले हमारे मिशन के बारे में जान लेते हैं. शर्वने त्यांच्या मिशनबद्दल बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. पुढे काय आणि कसं करायचं आहे याबद्दल बरीच चर्चा झाली. काही वेळातच मीटिंग संपली. ओके, मीटिंग इज ओव्हर. आज के लिए इतना ही. आप लोग जा सकते हो, शर्व म्हणाला. सर्व बाहेर पडलेत. 1 मिनिट, तू अवधी आहेस ना, अमू म्हणाली. सॉरी, अवनी म्हणाली. अगं मी अमेया, अमू म्हणाली. शुभ्रा महाजनची बहीण, ओळखलं नाही का तुम्हाला, अमू. OMG, तू ते 2 शेंड्या घालून शुभ्राच्या मागे मागे करायचीस. किती मोठी झालीस का तू. बाप रे, खरंच नाही ओळखलं मी, अवनी आनंदाने म्हणाली. अमू आणि अवनी एकमेकांशी बोलत होत्या. बाकी सर्व त्यांना पाहत होते. तू आर्मी जॉईन केली आहे, अमूने अवनीला विचारलं. हो ग, माझं स्वप्न होतं ते. आता या मिशनच्या निमित्ताने इथं आले. शुभ्रा कशी आहे आणि, अवनीने विचारलं. दी मस्त आहे. चल ना तू माझ्यासोबत, तिला सरप्राईज देऊया, अमू म्हणाली. यांचं बोलणं सुरू असताना शर्वने त्याच्या सायबर टीमला केबिनमध्ये येण्याचा इशारा केला. शर्व गेल्यावर अखिल अभयला घेऊन त्यांच्या जवळ आला. काय मग अमेया मॅडम, आज तर फुल ऑन जोशमध्ये, अखिल अमूला म्हणाला. मग काय, माझं असंच असतं. हिला तर तू ओळखतच असशील ना, अमू अखिलला म्हणाली. हॅलो सर,
अवनी अखिलला म्हणाली, हॅलो मिस अवनी, मीट माय फ्रेंड ACP अभय शिंदे फ्रॉम मुंबई पोलीस. अखिल ओळख करून देत म्हणाला. अभयला पाहून अवनीच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. तिने कसं तरी हसून वेड मारून नेली. अभय अवनीकडे पाहत होता. हॅलो अभय सर. अमू अभयला अवनीकडे पाहताना बघून मुद्दामून म्हणाली. ओ हॅलो. अभय थोडा ओशाळून म्हणाला. अमू गालातच हसली. चला मग मी जाते माझ्या टीमकडे, तुम्ही बोला. दी मी तुला कॉल करते नंतर. बाय एव्हरीवन. अमू म्हणाली. ओके बाय. अवनीनेही अमूला बाय केलं. ओ गॉड, तेच म्हटलं, आज नंबर लागतोय की नाही बोलायचा ते. मुस्कान म्हणाली. हो ना, काय चाललंय अमू तुझं? हे आजचं वागणं योग्य नव्हतं तुझं. विशाल अमूला म्हणाला. सॉरी नविशुदा, मला खूप राग आला होता म्हणून. पण आता यापुढे असं नाही होणार. आणि कामाच्या बाबतीत मी कधी कॉम्प्रोमाइज करते तरी का? अमू म्हणाली. हो ग, माहिती आहे आम्हाला. पण आता आपल्यासोबत आर्मी आहे, कामं पण वरच्या लेव्हलचं आहे. आणि CM सरांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे तो आपल्याला सार्थ करायचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, बाकी सर्व नंतर. पहिले आपलं काम. ओके? विशाल म्हणाला. एस, सर्वांनी सोबतच म्हटलं. ओके, मग मी जाऊ का प्लीज? अमू म्हणाली. आधी सांग, तू कॅप्टनच्या लॅपीला काय केलंस ते? एवढ्या कॉन्फिडन्सने सांगितलं आहे तू त्यांना. ओपन करून दाखवा. त्यांच्याकडे पण एक्सपर्ट आहेत म्हटलं. नील म्हणाला. डोंट वरी नीलुदा, ट्रस्ट मी. अमू म्हणाली. एस भाई लोग, अमू है तो क्या गम है, डेव्हिड म्हणाला. राईट. चला मग मी पडते आता. बाय. अमूने सर्वांना बाय. काय केलं बाई या अमूने शर्वच्या लॅपटॉपला? सारखीच त्रास देत असते बिचारा शर्वला. काय होणार पुढे जाणून घ्यायला आवडेल ना? मग पुढच्या भागाची वाट बघा. पण तोपर्यंत लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.